रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग तूच माझी माऊली ग भक्ताची सावली तूच माझी माऊली तूच माझी माऊली ग भक्ताची सावली पावला पाऊली छंद लागला रे तुझा पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला सावळा हा रंग डोळी तुझे रूप मुखी तुझे नाम ओढ लावी जीवा सावळा हा रंग असा योग निवडून आलेला आहे 11/11/2025 नाही का तर हा सुवर्ण पर्वकाळ हा सर्वांच्या योगाने त्याचप्रमाणे महाराजांच्या त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये प्रत्येक चालणाऱ्या व्यक्तीच्या कृपा आशीर्वादानं भगवंत परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं आम्ही सर्व मंडळी तर तुमच्या संवर्धन स्वागतासाठी तयार झालेलो आहोत आमचा प्रत्येक सदस्य इथे राहणारे प्रत्येक व्यक्ती अगदी भावपूर्ण या कार्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे दानही देतात सहकार्य भरपूर करतात सर्वांना मी आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो की कोणत्याही प्रकारचं कार्य जास्त सरांनी विषय काढायचा नानाने तो उचलून करायचा आणि सर्वांनी त्याला साथ द्यायची ही आमच्या या सोसायटीची खासियत आहे त्यामुळे सर्व मंडळी तरुण असो महिला असो वृद्ध असो सर्वांनी अगदी फक्त हिवरकर बाबा दिसत आहे पुढं हिवरकर बाबा हा नाही तर ते एक व्यक्तिमत्व असं आहे का ते कधी पुढच्या कार्याला मागे थांबत नाही म्हणजे तरुणांमध्ये म्हाताऱ्यामधलं तरुण आमचे हिवरकर बाबा आहे आणि सर्व येणारे काम सर्व मंडळी करतात असं सहकार्य तुमचं इथून पुढेही राहो दिल्लीचे पण आपल्या इथे आगमन दर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्ष झालं सर्व वारकरी दमलेले आहेत आपला कार्यक्रम हा उरंत घ्यायचा आहे तर असेच आशीर्वाद आमच्या सर्व सोसायटीवर राहो अशी आपण माऊलींची प्रार्थना करू आणि पुढील जे काही सूत्रसज्जन आहे ते आपले तासकर सर अगदी येणारी सासकर सरांचं विशेष सांगायचं म्हणजे तो माणूस आदर आज 8 दिवसापूर्वी 5 दिवस ऍडमिट होते पण काय भगवंताची कृपा असेल आज असते मला अशी भीती वाटते तर त्याला दम लागतो काय पण खरोखरच वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता राहिली हत्ता मग पोटी हे की नाही भगवंत परमात्म्याचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे काही होणार नाही हा आमचा आत्मविश्वास आहे ज्याचा गुरुचरणी निश्चित पाव त्याचा मनोरथ पूर्वी देव गुरु आज्ञा देव पाळी पाहू गुरुवाक्य स्वयमेव बरोबर तसं मला नावाला अध्यक्ष केले पण सगळा कार्य भक्तांच्या भागात चालतोय मी आपला सही समाज आहे मला आपलं करतो का ते चला धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः
कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता तत्र मूले स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागर सर्वे सप्तदीपा वसुंधरा शुभम भवतु. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि विसे संपत्ती जात अपैसे घर रिघे. नारायणगाव वारुळवाडी या ठिकाणी कुबेर हाऊसिंग सोसायटी या सोसायटीचा आज 14वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं सोसायटीतील कॉलनीतील सर्व आदरणीय धार्मिक सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा परिवार जवळजवळ 49 सर्व असे असणारे 43 परिवार सदस्य या कॉलनीतील सुंदर असे घर यांनी निर्माण केलेलं आहे. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूजोनी देव पाहिजे पेरोनी शेता जाईजे तोशोनी प्रसाद घेजे आतिथीचा. पलीकडे जशी ओसाड जागा आहे तशीच ओसाड जागा 14 वर्षापूर्वी या ठिकाणी होती, बरोबर आहे की नाही. आणि त्या या जागेमध्ये सुंदर अशा वास्तू उभारल्या आणि त्या वास्तू घरामध्ये राहण्याकरता सुविचारी सदाचारी उद्योग संपन्न विचार संपन्न अशी सर्व मंडळी गावोगाववरून या ठिकाणी वस्ती करता आली. मग आल्यानंतर प्रत्येकाचा उद्योग वेगळा असेल, व्यवहार वेगळा असेल, सामाजिक जीवन वेगळं असेल, पण अध्यात्म विचाराशी यांची जी बांधिलकी आहे ती एक अभिनंदनीय आहे. आज आपल्या दिंडीचं बघा ना, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आपल्या कमानीपासून त्यांनी रांगोळी पुष्प आणि त्याचा वर्षाव सर्व या वारकरी मंडळावर केलेला आहे. आणि त्यांचा भक्तिभाव श्रद्धा गेल्या 4 वर्षापासून आपण या ठिकाणी त्यांच्याकडे मुक्कामा करता येतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जात असताना आणि त्यांचा भक्तिभाव श्रद्धा जो आहे. आता सर्व जे करणारे अध्यक्ष मारुती महाराज आणि सर पुन्हा चास्कर सर त्यांचं बघा, आम्ही ज्या वेळेला पत्रिके द्यायला आलो त्यावेळेला ते दवाखान्यात ऍडमिट होते. म्हणजे ज्या वेळेला इथं आलेले असताना मग त्यांना विचारलं तर महाराज होते. मग त्यांनी सांगितलं, महाराज सर ऍडमिट आहे पण तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही सर्व मंडळी एकच आहोत. सर आमचे मार्गदर्शक आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाला दुजोरा देणारे सर्व सदस्य आहे. आमच्या या कॉलनीत कोणत्याही सदस्याचं कोणतंही काम असू द्या, कोणतंही सुखदुःखाचा व्यवहार असू द्या, आम्ही एक कुटुंब प्रमुख नात्यानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी होतो. हे आमचं 14 वर्षापासूनचं असणारं वैशिष्ट्य आहे. विशेष बघा, कॉलनीचं नाव काय आहे? कुबेर. कुबेर म्हटलं की धनाचे मालक. मग धनाचे मालक लक्ष्मीला म्हणजे महालक्ष्मी पूजेला दिवाळीला कोणाची पूजा केली जाते? दोघांचीच पूजा केली जाते. एक लक्ष्मी आणि दुसरे भगवान कुबेर. कुबेर भगवान विष्णूचाच अवतार आहे. पण भगवान कुबेराची उत्पत्ती कुठून झाली, जी अशी असणारी, आणि लक्ष्मी माता कुठून प्रगटली, त्याच्या अनेक कथा आहेत. पण असंही असताना लक्ष्मी माता समुद्र मंथनातून लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा अशा प्रकारे 14 रत्न समुद्रातून निघाले. आणि भगवान कुबेर जे आहेत ते सगळ्या जगाच्या संपत्तीचे मालक आहे. आपल्याजवळ जसं बँकेमध्ये आता आपली इथे कॅशियर साहेब आहेत, ते कोटीनं पैसा दररोज मोजतात, फक्त नोटा पाहतात, खिशात घालायचा त्यांना अधिकार नाही का? फक्त त्यांना एक जबाबदारी दिली. तशा जगातल्या सर्व धनाचा मालक कोण आहे? कुबेर आहे. देह ये काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? सगळं जरी धन तुमच्या जवळ असलं तरी पण ते धन शेवटी कोणाकडे जमा होतं? कुबेराकडे जमा होतं. मग सगळ्या जगातली जी संपत्ती आहे ती भगवान कुबेराच्या स्वाधीन आहे. अशी असणारी भगवान कुबेर जी देवता आहे, त्या देवतेचा आपल्याला आशीर्वाद आहे. भगवान दत्तात्रयाचा आहे, भगवान शंकराचा आहे, भगवान आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज आदी करून सकल संत सकल देवता या सगळ्यांचा आशीर्वाद आणि उत्तम जे आहे. आता आपल्या घरामध्ये या वास्तूमध्ये प्रत्येक जण जे रंगातून
रंग रंगुनिया रंग